श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा मित्रमैत्रिणींनो, 26 फेब्रुवारीला आलेली आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्री ही आपल्या हिंदू धर्मातील एक खास तिथी आहे आणि खास सण देखील आपण मानू शकतो, कारण यात महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि या दिवशी आपण भगवान देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती यांचं पूजन करत असतो. या दिवशी माता पार्वती आणि शंकर यांचा विवाह झाल्याचं आपल्याला अनेक धर्मग्रंथामध्ये दिसून येतं, सांगितलं जातं, आपण ऐकत देखील असतो. त्याच पद्धतीने आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या मुलांवरती भगवान देवाधिदेव महादेवांची कृपा व्हावी यासाठी भगवान शिवशंकरांनी आपल्या मुलांच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण कराव्या. त्यांचे सर्व दोष जे आहेत, विघ्न आहेत, तर ते संकटे हे दूर व्हावे. आपल्याला त्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा. महादेवाच्या मंदिरात आपल्याला फक्त ही एक वस्तू दान करून यायचं आहे, जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व अडीअडचणी, दुःख, दारिद्र्य जे आहे तर ते दूर होईल. त्यांच्या अभ्यासामध्ये खूप प्रगती होईल, त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. तर आता आपल्याला हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि कधी करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. आता इथे एक सांगेन, देवाधिदेव महादेव हे भोळे आहेत. जितके भोळे आहेत तितके ते कठोर देखील आहे. त्यामुळे आपल्याला महादेवांची कोणतीही सेवा, उपासना, भक्ती करताना आपल्याला विशेष काळजी घ्यायची असते. कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे, कोणत्या गोष्टी करायच्या नाही याविषयीचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा, कारण देवाधिदेव महादेव हे खूप भोळे आहेत. ते लवकर आपल्या भक्ताला प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. त्यामुळे आपण केलेली भक्ती कधीच वाया जात नाही. त्यामुळे आवर्जून भक्ती करण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या ज्या तिथी असतात तर त्या ठराविक तिथी असतात आणि त्या वर्षातून एकदाच येत असतात आणि आपल्याला ह्या संधीचा फायदा फक्त वर्षातून एकदाच घेत असतो. त्यामुळे आपल्या ह्या दिवशी आपण सेवा करायला किंवा कोणतेही उपाय करायला अजिबात चुकवायचं नाही. प्रयत्न करायचा आहे. ज्यांना वेळ नाही तरीही आपल्याला थोडीशी का होईना थोडा तरी वेळ आपल्याला काढायचा आहे आणि देवाधिदेव महादेवांची सेवा, उपासना आवर्जून या दिवशी करायची आहे. तर बघा, त्याचबरोबर आता वयाची कोणतीही या अट नाही. तुमचा मुलगा मुलगी लहान असली किंवा मोठी असली तरी देखील चालणार आहे. आता तुमची मुलं जर शिक्षणासाठी बाहेर गावी असतील तर आता उपाय कसा करायचा तेही मी तुम्हाला सर्व आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. कारण महाशिवरात्री ही अनन्यसाधारण महत्वाचा दिवस असतो. या दिवशी भगवान देवाधिदेव महादेवांच्या पूजेला खूप म्हणजे खूप विशेष महत्व सांगितलं जातं. आणि या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या काही सकारात्मक लहरी असतात ना, तर ते जे शिव तत्व असतं पृथ्वी तलावरती तर ते रोजच्यापेक्षा पृथ्वीवरती कितीतरी शिव तत्व जे आहे तर ते कितीतरी सहस्रपटीने कार्यरत असतं. आणि त्यावेळेत जर आपण हे काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्या उपायांचा फायदा जो आहे तर तो होत असतो. आपल्या धर्मग्रंथामध्ये आपल्याला दानाला किती महत्त्व दिलेले आहे हे सर्वांनाच माहीत देखील आहे. आपण जितकं दान करू ना त्याच्या दुप्पट आपल्या आणि तिप्पट आपल्याला जे काही पुण्यफळ असतं तर ते मिळत असतं. जर आपण हा उपाय केला आपल्या मुलांसाठी, महादेवांच्या मंदिरामध्ये ही एक वस्तू जर आपण दान केली तर मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होईल, नोकरीमध्ये त्यांना भरभरून यश मिळेल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. बघा, जर आईला सुतक असेल, पिरियड्स असेल
तर मग वडिलांनी केला, तर इतर कोणतेही रिलेटिव्ह असेल तर त्यांनी जर हा उपाय केला तरी देखील चालेल. जसे की आपली काकू, आजी, आजोबा, कुणी वडील हे सुद्धा करू शकतात. फक्त सुतकामध्ये, आता सुतक जर असेल तर सुतकामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. किंवा मासिक धर्म असेल तर तुम्ही उपाय दुसरं कुणाकडनं करून म्हणजे आई त्या काकीकडनं किंवा आजीकडनं वडिलांकडनं करून घेऊ शकता. उपाय करताना तो पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने करणं हे खूप गरजेचं आहे. आपली भक्ती महादेवांवरती आपल्याला ठेवायची आहे, आपली श्रद्धा ठेवायची आहे आणि मगच आपल्याला उपाय करायचा आहे. कोणतीही सेवा करा ती गुप्त ठेवून आपल्याला करायची असते. त्यामुळे आता हा जो उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करणार आहात, तर हा दूध तुम्ही तुमच्या घरामध्ये सांगू शकतात. पण बाहेरचे जे लोक असतात तर त्यामध्ये आपले शेजारी असतील, नातेवाईक असतील तर त्यांना चुकूनही सांगण्याचा प्रयत्न करू नका. बघा काय होतं, लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल, आपल्या मुलांच्याबद्दल काय वाईट भावना आहेत तर त्या आपल्याला माहीत सुद्धा नसतं. त्यामुळे या गोष्टी गुप्त जितके आपण ठेवू तितके चांगले फायदे जे हे आपल्याला होत असतात. आणि आपल्याला फायदा झाला आपला की नंतर आपण इतरांना सांगितलं तरी चालेल. आता काय करायचं आहे, हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा. मुलांच्या संबंधित आपल्याला अनेक समस्या येत असतात. कधी कधी मुलांना नजर दोषांचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो. नजर दोष झाली की मुलांचा स्वभाव हा हट्टी बनतो. चिडचिडपणा मुलं करायला सुरुवात होतात. मुलं तापट वागतात घरामध्ये. मुलं मोठ्यांचं ऐकत नाही, त्याचबरोबर आईवडिलांचं ऐकत नाही. त्याचबरोबर अभ्यासामधलं त्यांचं जे लक्ष आहे तर ते विचलित होत असतं. एखादा मुलगा किंवा मुलगी खूप हुशार असली तर त्यानं तिचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा केलेला अभ्यास जो आहे तर तो देखील लक्षात राहत नाही. पेपरसाठी जाता संपूर्ण जे काही आहे तर ते विसरून जाते असतात. त्याचबरोबर खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेत असतात, नोकरीमध्ये खूप प्रयत्न करत असतात, पण तरीही मनासारखी नोकरी मिळत नाही. मग शिक्षण घेऊन सुद्धा आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कारण कुठेतरी आपल्या कुंडलीमध्ये ग्रहदोष किंवा कुठेतरी वास्तुदोष जो आहे तर तो तयार झालेला असतो. त्यामुळे हे जे दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात तर ह्या तिथींना आपण जर काही असे खास आणि प्रभावशाली विशेष उपाय जर केले तर नक्कीच आपल्याला त्या उपायांचा फायदा होत असतो. उपाय हा पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने त्याचबरोबर मनामध्ये पूर्ण भक्ती ठेवून करणे हा तितकंच महत्त्वाचं असतं. कारण भोलेनाथ, देवाधिदेव महादेव हे सांब सदाशिव आहेत. त्यांची पूजा प्रत्येक जण करत असतो. पृथ्वीवरील जीव जंतू, भूत, प्रेत, पिशाच सर्वच त्यांची पूजा करत असतात. कारण ते पशुपतीनाथ आहे. छोटी आपली इच्छा पूर्ण करण्याचं काम हे भगवान देवाधिदेव महादेव हे करत असतात. त्याचबरोबर आपण जर या ज्या पवित्र तिथींवरती हा उपाय केला आणि आपल्या मनातील इच्छा त्यांना सांगितली तर महादेव ते नक्कीच आपली इच्छा पूर्ण करतील. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा हे सर्वात प्रथम बघा आपण माहिती घेऊया. त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे. त्यानंतर भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे, अर्घ्य द्यायचं आहे. आपली रोजची घरातली जी काही नित्यपूजा आहे तर ती देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. सर्वात प्रथम तुम्हाला एक तांब्या भरून लोटा भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला ताजं पाणी घ्यायचं आहे. ताजं पाणी म्हणजे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर एक धोत्र्याचं फूल ज्या फळ घ्या किंवा एक धतुरा घ्यायचा आहे. धोत्र्याचं फळ जे असतं, काटे असतात त्याला बघा, तर ते धोत्र्याचं फळ आपल्याला घ्यायचं आहे. बेलपत्र घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला लाल चंदन जर असेल तर लाल चंदन घ्या, पिवळं चंदन असेल तर पिवळं चंदन घ्या. त्यानंतर अखंड तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ आपल्याला पांढरे घ्यायचे आहे. त्याला हळदी कुंकू लावायचं नाही, तर आपल्याला पांढरे शुभ्र तांदूळ घ्यायचे आहे. त्यानंतर पंचामृत तयार करून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तसेच आपल्याला
देवाधिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये आपल्याला एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे, धूप घ्यायचा आहे, दिवा घ्यायचा आहे. दिवा तुम्ही मातीचा घ्या किंवा स्टीलचा घ्या, कोणताही घेतला तरी देखील चालणार आहे. तर तुम्हाला परंतु शक्यतो तुपाचाच घ्या. ज्यांना नाही शक्य त्यांनी तिळाच्या तेलाचा न्या किंवा घरातील गोड्या तेलाचा न्या. परंतु महादेवाच्या मंदिरामध्ये दिवा लावणं हे खूप शुभ मानलं जातं आणि त्या दिव्याचे आपल्याला खरोखर खूप फायदे होतात. तुम्ही उपाय करून बघा, नंतर तुम्हाला त्या उपायांचं सेवेचं फळ हे नक्कीच मिळेल. तर तुम्हाला फूल घ्यायचं आहे, पांढरी फुलं जी आहेत तर ती घ्यायची आहे. गोकर्णाची फुलं घ्या, पारिजातकाची फुलं घ्या. त्यानंतर आपल्याला असंच संपूर्ण ताट घ्यायचं आहे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता हा उपाय जो आहे तर तो मंदिरामध्येच करायचा आहे, कारण मंदिरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते, ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या आपल्या घरातल्यापेक्षा मंदिरामध्ये खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात. त्यामुळे आपल्याला हा उपाय मंदिरामध्येच करायचा आहे. आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे, धूप लावून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला आपण जो लोटा भरून पाणी नेलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती. त्यानंतर आपण जे साहित्य आणलेलं आहे, तांदूळ असेल तर लावायचं आहे शिवलिंगाला, कारण अत्तर जे आहे तर ते महादेवांना खूप म्हणजे खूप प्रिय आहे. तर ते आपल्याला अत्तर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे काही सामान नेलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे. त्यानंतर जे साहित्य आपण आणलेलं आहे, तांदूळ, बेलपत्र, धतुरा, पंचामृत, ते संपूर्ण साहित्य तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे एक छान दिवा लावायचा आहे. अशा पद्धतीने आपली महादेवाची सेवा आपली पूर्ण करायची आहे. आणि ही सेवा पूजा करून झाली की त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. बघा, महादेवांना आपण अशा पद्धतीने पूर्ण विधिवत पूजा केली तर महादेव आपल्याला नक्कीच प्रसन्न होत असतात आणि त्यांची पूजा ज्या वेळेस आपण विधियुक्त करतो त्यावेळेस ते आपल्यावरती खूप प्रसन्न होतात आणि आपण जे काही त्यांच्याकडे मागू तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त करून देत असतात. आता या उपायांसाठी आपल्याला जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे डमरू. जे डमरू आता सर्वांनाच माहीत देखील आहे की महादेवांना किती प्रिय आहे. या डमरूचा आपल्याला उपाय इथे करायचा आहे. तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी, त्यांच्या आदल्या दिवशी तुम्हाला एक डमरू जिथे कुठे मिळेल, आता हे डमरू कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल. एखादं कटलरी असेल किंवा जे आर्टिकल्स असतात तिथे तुम्हाला हे डमरू मिळून जाईल. तिथून तुम्हाला ते खरेदी करून आणायचं आहे आणि मग ते छोट्या आकाराचं घ्या, मोठ्या आकाराचं घ्या, तुम्ही कुठलंही घ्या, परंतु ते तुम्हाला आणायचं आहे. मोठं घ्या किंवा छोटं घ्या, काहीच अडचण नाही. त्यामध्ये तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील ना तर तुम्ही 2 डमरू घ्यायचे आहे. एक असेल तर एक घ्या. तुमच्या मुलांसाठी खरेदी करून आणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर घरून जात असताना सर्वप्रथम हे जे डमरू आहे तर ते मुलांवरनं 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला उतरत आणायचं आहे. ज्या वेळेस आपण पूजा करायला महादेवांच्या मंदिरामध्ये जाणार आहोत तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे जे डमरू आहे तर तिथे ते अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करत असताना ते कुठे अर्पण करायचं आहे तर बघा, ज्या ठिकाणी त्रिशूल लावलेला असतो बघा, त्या त्रिशूलाचा जो मधला भाग असतो तर त्या मधल्या भागाला तिथे हे डमरू जे आहे तर ते तुम्हाला अडकवून द्यायचं आहे, म्हणजेच तिथे अर्पण करायचं आहे. आणि कुणालाही तिथेच काही सांगायची गरज नाही की तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात, केलेला आहे, दान केलेलं आहे, माझ्या मुलांसाठी करत आहे. अशा पद्धतीच्या मनातल्या मनात तुम्हाला फक्त भावना व्यक्त करायची आहे आणि देवाधिदेव महादेवांना तुमची जी काही इच्छा असेल, समस्या असेल तर ती तुम्हाला सांगायची आहे आणि ती व्यक्त करायची आहे. माझ्या मुलांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होऊ दे, यश मिळू दे, अशी तुम्हाला मनोमन महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल, समस्या असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. संपूर्ण पूजा करून झाल्यावरती तुम्हाला वरती हात करायचे आहे. शिवलिंगाजवळ 3 वेळा टाळी वाजवायची आहे, बम बम बोले म्हणायचं आहे. परत खाली नाक घासून नमस्कार करायचा आहे आणि घरी माघारी यायचं आहे. महादेवाची पूजा
करायला जाताना शक्यतो अनवाणी पावलांनी जावं, याचे तुम्हाला परिणाम अगदी काहीच दिवसात आणि खरोखर दिसायला सुरुवात होईल। तर चला अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। तुम्ही मुलांच्याच इच्छेसाठी नाही तर तुम्ही तुमच्या एखादी इच्छा कठीणातील कठीण इच्छा असेल त्यासाठी देखील हा जो काही डमरूचा उपाय आहे तर तो तुम्ही करू शकता। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।